करवी तालुक्यातील गडमुडशिंगी वीज केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या काही नागरी वस्तीमध्ये कृषी पंपाच्या वाहिनीवरून विद्युत पुरवठा केला आहे। शेतीच्या वीज भार नियमनामुळे या नागरी वस्तीमध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत अंधार पसरतो। या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। शिवसेनेच्या आंदोलनानंतर महावितरणने या परिसरात सिंगल फेज लाईनवरून विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले। करवी तालुक्यातील गडमुडशिंगी परिसरात शेतीच्या वीज भार नियमनात महावितरणने वाढ केली आहे। संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत भार नियमन केलं जातंय। मात्र शेती पंपाला विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनवर काही घरगुती वीज कनेक्शन दिली आहेत। सरसकट भार नियमन केल्यामुळे संबंधित नागरी वस्तीत ऐन कामाच्या वेळी अंधार पसरतोय। या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना जाब विचारण्यात आला। संबंधित नागरी वस्तीमध्ये तातडीने पूर्ण वेळ विद्युत पुरवठा करावा, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, शेतीसाठी 24 तास मोफत वीज पुरवठा करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। दरम्यान गडमुडशिंगी वीज केंद्राच्या कार्यक्षेत्रातील शेतीपंप वीज वाहिनीवर सायंकाळच्या वेळेस सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करण्याचं आश्वासन उपकार्यकारी अभियंता रोहित कुलकर्णी यांनी दिलं। यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विराज पाटील, करवे तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, बाबूराव पाटील, गणेश कामेरे, शशिकांत सावंत, मोहन माळी, आनंदा पुजारी, तानाजी सूर्यवंशी, आनंदा नाईक, विनायक माने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।